हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सही या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर तुम्हाला माझं सगळं डेली रुटीन माहितीच झालं आहे आणि तुम्हाला आज थंबनेलवरूनही समजलं आहे। तर आम्ही आज कुठे गेलो होतो, तर आम्ही नरसिंहमध्ये भगवती माते मंदिरामध्ये गेलो होतो। तर तुम्हालाही आमच्या भगवती माते मंदिराचं देवीचं दर्शन देते आणि आमच्या सिन्नरची यात्रा कशी असते तुमच्यासोबत सगळं काही शेअर केलं आहे। तर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघत राहा। खूपच छान झालेला आहे आणि आमची सिन्नरची जत्रा खूपच भारी असते। तर तुमच्याही गावाला जत्रा मोठ्या भरतात का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर माझं वाचल्यानंतर मी क्लासला जाते आणि क्लासमध्ये सध्या ना मी मेकअप शिकत आहे। तर ताईंच्या कमेंट असतात तर क्लास करते, तर तुम्हाला सांगते आज ब्युटी पार्लरचा क्लास करते। तर प्रत्येक व्हिडिओमध्ये ना मी काही ना काही शेअर करत असते, जे शेअर करता येईल तेवढं शेअर करत असते। आणि आज ना आम्ही असं मस्त मारवाडी लुकचा मेकअप केलेला आहे। तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। तर सिन्नरमध्ये भव्य प्रत्येक ठिकाणी अशा भव्य अशा दांडिया असतात, जर सिन्नरकर असेल त्यांना माहीतच असेल। तर आज बरंच टाईम आहे ना पार्लरमध्येच गेला, तर सगळीकडे गरबा दांडिया चालू आहे। तर मेकअपसाठी खूप सारी गर्दी होती पार्लरमध्ये, तर वेळच झाला आणि आता मम्मीकडे आले आणि सईला पण घेऊनच आले होते मी। तर मला आता जायचं आहे तर भगवती मातेच्या मंदिरात, तर सिन्नरमध्ये गावाबाहेरची देवी म्हणून ओळखली जाते त्या ठिकाणी जायचं आहे। तर मस्त अशी ना भव्य यात्रा भरलेली असते। तर चला तुम्हालाही दाखवते आमची सिन्नरची जत्रा। आणि आज सईचं लोक बघायचं का, सईने मस्त येल्लो ड्रेस घातला आहे न्यू नका गो सई तिकडे उभी राही का, बघितलं ना सई कशी करते पळाली लगेच पळाली। आजीला पाहिजे तर कर आजीला। तुम्ही कुठे चालले सांगा आजीला। कुठे चालली तू ऐसा तू कुठे चालली यायचं का सोनी छकुली यायचं। तुम्ही गेले होते का देवीला। तर चला मग आज तुम्हाला मी आमच्या सिन्नरची यात्रा दाखवते आहे आणि तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याही गावाला जत्रा होते का हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला, तर मस्त अशी भव्य अशी ना मस्त यात्रा भरलेली असते। तर आम्ही ना लवकरच चाललो होतो 7 सव्वा 7च्या दरम्यानमध्ये। तर नंतर आहे ना 8 साडेआठ नंतर खूप सारी गर्दी होते, कारण सगळे ना असे घरातले सगळे कामावरून पटपट बायकांना घरातले कामावरतात आणि दर्शनासाठी येतात, कारण परत हे 9 दिवस आपल्याला परत पुढच्याच वर्षी येणार। त्यामुळे हे 9 दिवसामध्ये ना खूप सगळं असं देवीची सेवा करतात आणि ना आपल्या यात्रेमध्ये पण आहे ना खूप सारा आनंद लुटतात। तर ह्या 9 दिवसामध्ये ना वेगवेगळ्या ठिकाणी ना देवीनं स्थापित केलेले असते मंडळांमध्ये, आणि खास करून यांना स्त्रियांसाठी ना असे वेगवेगळे ना स्पर्धा आयोजित केलेले असतात। कारण आपण डेली आपले कामं सगळ्या हाऊसवाईफचेच असतात आणि नंतर काहीतरी चेंज, तर महिलांना ह्या 9 दिवसात किंवा गणपतीत थोडासा चेंज करायला भेटतो, तर बाहेर जाण्याला भेटतं आणि आनंदही घ्यायला भेटतो। कारण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपल्यामधले गुण आपल्याला दाखवता येतात आणि मस्त आहे ना नंतर देवीमध्ये आहे ना देवी बसले का इकडे ना मस्त असं दांडिया असतात। तर प्रत्येक ठिकाणी गरबा दांडिया आयोजित केलेले असतात। तर मस्त तयार होणे ना दांडिया खेळण्यासाठी आपल्याला ह्याच 9 दिवसामध्ये भेटतं। तर मीही जाणार आहे आणि तुमच्यासोबत सगळं काही शेअर करणार आहे। तर चला मग तुम्हाला मी आमच्या ना भगवती मातेचं मंदिर ही सगळं बघा खूप मस्त आहे, भव्य आहे आणि मूर्ती पण मस्त एकदम भव्य आहे। तुम्हीही भगवती मातेचं दर्शन घ्या व्हिडिओमधून।
व्हिडिओमध्ये बघितलं प्रत्येक स्त्रियांनी मस्त अशा पिवळ्या साड्या घेतलेल्या आहे. दर्शनासाठी गर्दी आहे. तर आत्ता तरी काही जास्त गर्दी नव्हती, कारण मी लवकर आली होती थोडी. तर नंतर 8, 8:30, 9च्या दरम्यान खूप गर्दी होते. तर मस्त दर्शन झालं आमचं. आणि प्रत्येक अशी ना लहान मुलांसाठी पण छोटे मोठे असे पाळणे असतात, तर मोठ्यांसाठी मोठे पाळणे असतात. तर आम्ही काही बसलो नाही, कारण सई होती आमच्यासोबत आणि सईला मोठ्या पाळण्यात घेऊन बसणं काही शक्य नव्हतं, कारण लहान मुलांना जास्त मोठ्या पाळण्यात बसू नये. तर मुलंही घाबरतात आणि छोट्या मोठ्या पाळण्यांमध्ये सईला बसवायचं होतं. तर छोट्या मुलांसाठी मस्त अशा ना छोट्या छोट्या गाड्या होत्या, पण सई काही बसायलाच तयार नव्हती, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि हे आहे ना, तर याला ब्रेक डान्स म्हणतात, तर मला खूप आवडतं. पण सई होती तर म्हटले नेक्स्ट डेला आपण जाऊ ना तेव्हा बसू. तर मी काही बसलीच नाही ह्यावेळेस, तर नेक्स्ट डे नंतर बसणारच आहे. आणि सई काही बसली नाही. तर तुम्ही म्हटले चला तुम्हालाही शेअर करू. तर आमच्या इथे कोणते कोणते असे मस्त असं एन्जॉय करण्यासाठी पाळणे असतात. तर लहान मुलं बघा किती मस्त एन्जॉय करताय. आता मी बसू याच्यात काही पण आम्ही सर काय बसत नाहीये. येडी झाली आमची सई येडी. तर सई कोणत्याच ना छोट्या पाळण्यांमध्येही बसली नाही. तर थोडीशी घाबरट आहे. त्यानंतर तिने ना हा जादूगर असं मस्त असा डान्स करायचा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं. तर इकडे जायचं, तर म्हटलं चला याच्यात काही बसायचं नाही, रिक्स नाही आहे कसली, तर फक्त आपल्याला खुर्चीवर बसून बघायचं आहे. तर म्हटलं चला सई पण एन्जॉय करेल, आपण पण थोडंसं एन्जॉय करू. तर मस्त अशी जादू होती आणि तिकीट फक्त 50 रुपये होतं. तर म्हटलं चला बघून जाऊ आपण. तर खूप छान होतं. तर मुलगी ना हवेमध्ये तरंगते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा. मस्त अशी ना एक वेगवेगळे त्यांनी ना सई आपण काय बघायला आलो. सई सई आपण काय बघायला आलो. बाद में जाएंगे आगे दरी में बैठ के देखना पड़ेगा. छोटे बच्चे का नहीं लगता टिकट. छोटा बच्चा है 5 से 4 का, उनका नहीं लगता टिकट. लहान लहान लेकरांच्या तिकीट लागणार नाही. छोटे छोटे बच्चे
लड़कियां कुड़ियां छोरियां पोतियां मुनियां भुड़ियां केटियां मुझे नहीं लगी खोटियां तर जादू बघितल्यानंतर आहे ना सगळे शॉप फिरत आलो, कारण सईनं प्रत्येक ना शॉपकडनं अशी हात करायची, इकडे चला इकडे चला. तर तिला असे प्रत्येक शॉप आम्ही दाखवत आलो आणि खूप छान छान वस्तू आहे आणि मस्त स्वस्तही आहे आणि जे ना आपल्याला शॉपमध्येही भेटत नाही ना अशा यात्रेमध्ये भेटून जातात आणि असं मस्त डेकोरेशनच्या पण घरामध्ये ठेवण्यासारख्या वस्तू असतात. तर आम्ही सगळे काही शॉप बघतच चाललो आणि सईनेनंतर खूप हट्ट करायची, हे घ्यायचं ते घ्यायचं. तर तिच्यासाठी मस्त अशी डॉल घेतली आहे. तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये. सईने सगळं गोळा करून घेतलं. तर सईने मस्त अशी डॉल घेतली. तर आम्हाला बघूनही दिलं नाही तर कोणती डॉल छान तर तिने घेतली. तर तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये, सोडायला काही तयारच नाही. आणि खाण्याचे पण असे वेगवेगळे ना पावभाजीचे तर मंचुरियन असे सगळे विविध प्रकारचे ना खाण्यासाठी पण स्टॉल लागलेले. तर प्रत्येक ठिकाणी ना वेगवेगळं असं मस्तपैकी तयार केलेलं आणि उपवासासाठी पण मोठं घ्यायचं का छोटं घ्यायचं सई? हे घेतलं का तू छोट छोट बाळ? तिने उभी राहत. काय घ्यायचं अजून तुला? काय काय सांग? आपल्या घरी आहे तसं सई, घरी आहे घरी. अशाचे लेयर येते. मार्ग सई त्याला, मार्ग सई. ए सई खाली डिश मार ना, तू मार ना. 2 बाळ आणली का ग सई? दाखव ग तुझी नवी डॉल. काय का त्याने काय केलं होतं तुला? ते मी उभं राहिलं जाई तिकडं. काढ पाय काढ पाय. राहिलं बघ राहिलं बघ राहिलं उभं. सई त्याचं नाव काय ठेवायचं आता? सई त्याचं नाव काय ठेवायचं सांग बरं. काय नाव आहे सई? कोण आहे सई? तो आता गेली. आता आम्ही आलोय. तर आता मी आली. आता मस्त जेवण करतात. जेवणासाठी मस्तपैकी पिठलं, भात, पोळी, कुरडई आणि आईसाठी खिचडी केलेली आहे. आता आम्ही जेवण करतो. तर इथेच माझा व्हिडिओ आहे तुम्हाला.